नमस्कार. आज आपण प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा पाहण्यासाठी आलेलो आहे. तर नेटसर्फच्या जैविक औषधांचा वापर या प्लॉटवर केलेला आहे. तर प्रयोगशील शेतकरी यांचाही परिचय आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपला पूर्ण परिचय द्या. माझं नाव रवींद्र भानदास पाटील, राहणार देगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. भाऊ, आपली शेती किती एकर आणि किती वर्षापासून? माझी पूर्ण शेती 15 एकर आहे. मी 72 पासून ऊसाचं पीक घेतो आहे. त्यामुळं माझ्या रानात पूर्ण कशी चालते. भाऊ, म्हणजे रासायनिक खतं गेली 1972 पासून वापरत आहे. त्या खतामुळे काय झाला दुष्परिणाम? पूर्ण जमीन ही नापीक व्हायच्या नादा लागलेली होती. यामुळे जमिनीचा कस कमी झाला. गांडूळ प्रमाण नाही म्हणलं तरी चालेल. गांडूळ कुठंच नाही दिसण्यात झाले. गांडुळाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि कस कमी झालेला आहे. जीवाणू संख्या कमी झालेली आहे आणि जमिनीत घट्टपणा म्हणजे काय विट्यासारखी जमीन झाल्यासारखी झालेली आहे. यामुळे उत्पादनात पूर्ण घट होत चालली. म्हणजे हळूहळू उत्पादनामध्ये घट होत चालली. मग तुम्हाला नेटसर्फची जी जैविक औषध आहे त्याबद्दल माहिती कोणी दिली तुम्हाला? मला त्याच्याबद्दल शिंदे साहेबांनी आणि त्यांचे साथीदार बादुले या दोघांनी संपूर्ण जैविक माहिती दिली. म्हणजे शिंदे साहेबांनी बादुले साहेबांनी तुम्हाला माहिती दिली. मग तुम्ही वापरायला सुरुवात केली. हा किती एकराचा प्लॉट आहे? माझा हा सध्या 8 एकराचा प्लॉट आहे. 8 एकराचा खोडवा प्लॉट. किती दिवस झाले प्लॉट तुटून? त्याला 2 महिने 2 दिवस झालेले आहेत. 2 महिने 2 दिवस झाले. आता हे तुटून गेल्यापासून तुम्ही सुरुवातीपासून बायोफिटची औषधं वापरायला. रासायनिक खर्च 50 ते 60% कमी करा आणि उत्पादनामध्ये आता वाढ होत चालली. तर आता हे जे 2 महिन्याचा जो प्लॉट आहे ह्याच्याबद्दल जरा काय सांगू शकता तुम्हाला? मला वाढ वगैरे कशी? मला नेहमी जे माझा खोडवा होता त्याचा फुटव्याचं प्रमाण बी एवढं नव्हतं. त्यामुळं पातळ दिसायचा ऊस त्यात घट होत चाललेली होती. पण यंदा ही जैविक औषध वापरत असल्यामुळे फुटव्याचे प्रमाण बी वाढले आणि कांबीत ऊसाच्या जाडपणा बी आलेला आहे. जाडपणा चांगला आलेला आहे. पानाची रुंदी वगैरे त्या मानानं भरपूर झालेली. 2 महिन्यानं भरपूर झाले. इतर शेतकरी काय फरक वाटतो तुम्हाला? लांब मला फरक जाणवतोय. त्यामुळे मी शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास ठेवून आहे सध्या. तुम्ही समाधानी आहात का भाऊ? मी समाधानी असल्यामुळे मी तुम्हाला नाव घेतो ना. तुम्ही नेटसर्फची जी कोणती प्रोडक्ट वापरली? मी नेटसर्फ बायो-19 क्लचर केमरेज शेत NPK ही औषधं सध्या वापरतो. तुम्ही हे सर्व प्रोडक्ट वापरून समाधानी आहात? समाधानी आहे. दरवर्षीपेक्षा किती टनांनी उत्पन्न वाढेल असं वाटतं तुम्हाला? आताच्या पोझिशनला तरी गेल्याशी माझी लागणीला जेवढा निघाला होता तेवढं निघेल अशी अपेक्षा तर वाटते. म्हणजे त्याचा पोत चांगला असल्यामुळे माझ्या अनुभवाचा पहिल्या नक्कीच उत्पादन वाढेल असं वाटतं. नक्की म्हणजे मला खात्रीच वाटते. बरं, तुमचा हा प्लॉट बघून इतर शेतकरी तुम्हाला विचारायला लागलेत का? हो, भरपूर रोड टच असल्यामुळे जाता येता लोक कांचो औषध वापरले वगैरे सारखे भरपूर प्रमाणात शेतकरी विचारले. तुम्ही त्यांना जैविक औषधाचं मार्गदर्शन सांगतोय. रासायनिक खताचे दुष्परिणाम जैविक खत बायोफिट प्लॉट मध्ये घेऊन पब्लिकला दाखवतोय. शेतकरी तुम्हाला बघायला येतात, आतमध्ये येतात. शेतकरी बंधूंनो, हा रिझल्ट जो आहे हा अतिशय सुंदर आहे आणि सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादनामध्ये नंबर 1चा आहे. यामध्ये ऊसाचं उत्पादन कमी खर्चामध्ये जैविकचं नेटसर्फचे बायोफिट प्रोडक्ट वापरून आणलेलं आहे. भाऊ, तुम्ही गेली 25 वर्ष झालं तुम्ही ऊस शेती करत असताना तुम्ही पाचरट जाळत होता. त्यामुळे काय दुष्परिणाम दिसून आले होते तुम्हाला? त्यामुळं रानात घट्टपणा येत होता. दार मोडतो ठणक असायचं रान. परंतु मी यावर्षी पाला ठेवल्यामुळे आणि तुमचं शेत नॅचरल NPK ही तुम्ही सांगितलेली शिंदे साहेबांनी सांगितलेली खते सोडल्यामुळे औषध आणि फवारल्यामुळे रानात भुसभुशीतपणा आलेला आहे. पहिला असं रान असं उकळू सुद्धा देत नव्हतं, परंतु सध्या रानात भुसभुशीतपणा बऱ्याचपैकी वाढायला लागलेला दिसतोय आणि पाला सुद्धा एवढा स्पीडनं कुदा लागलेला आहे की नाहीतर 2 महिने झाले तरी पाला काळा पडा लागलेला आहे. म्हणजे तुम्ही कल्चर आणि शेत वापरलं याच्यामुळं जमीन प्रमाण वाढत चाललं आणि पाचरट लागलेलं फक्त 2 महिने तुटून. तर तुम्ही भाऊ याच्याबद्दल समाधानी आहात का? पूर्ण समाधान. धन्यवाद.